कसरीची सगळं घर त्यांनी हौसेने दाखवलं. डोळ्यात भरणारी, खरं तर खुपणारी विलक्षण स्वच्छता. चकचकीत फरशीवरून चालताना प्रत्येक पाऊल जपून टाकतात गृहस्थ मला स्वयंपाकघरात घेऊन आले. बेडरूम मधली एक कणभरही इथं तिथं न सरकलेली चादर, खरी वाटावी अशी फुलदाणीतली फुलं, कधी कोणी घेत असतील की नाही वाचायला अशी माझ्या बेशिस्त स्वभावाला शंका यावी असं रेखीव लावलेलं पुस्तक कपाट पाहत पाहत मी बेडरूममधून हॉलकडे, नंतर स्वयंपाकघरात आणला गेलो होतो. म्हटलं इथं तरी जुन्या ओळखीच्या खुणा दिसतील. छे, करलो राव आम्ही. कुठं कांद्याचं तलम गुलसर सालपट नाही, कोथिंबिरीच्या पात्रातलं एखादं फुल नाही, कपाट ओतताना ओघळलेला थेंबभर चहा नाही. इथली माणसं या स्वयंपाकघरातलंच जेवण जेवतात की नाही असा समज, दाट व्हायला पुरेसा स्कूप असलेलं ते किचन, शोकेस मधल्या वापरायच्याच नसलेल्या निमुळत्या गळाच्या कोरीव सुरईसारखं, बघतानाचा माझ्या डोळ्यातला वा नजरेनं झेलत गृहस्थ म्हणाले, गरीबाची पर्णकुटी. अशा वाक्यानंतर फक्त रिकामं हसायचं असतं हे मी सवयीनं शिकून घेतलेलं होतं. तसं असून त्यांच्याशी हस्तांदोलन करतानाच बोरीचा काटा बुबुळात सलावा तसा सरपटलो. स्वयंपाकाच्या ओठ्यावरील भिंतीवर ठळक अक्षरात लिहिलं होतं, का? हा काय प्रकार? कुणी सुभाषित लिहितं, कुणी सुविचार, पण का असं? एवढंच लिहिलेलं प्रथमच पाहिलं. हे का प्रकरण काय आहे मी विचारणं ओघानं झालं. गृहस्थानं आपल्या पत्नीकडे पाहिलं. चडपडत ती दुसरीकडे वळली. तरुण मुलानं विषय बदलत म्हटलं, इथं झोपाळा. साऱ्या घराचं अल्परूप व्यक्तिमत्व त्या कात गोठलेलं दिसलं. स्वच्छतेचाच कचरा व्हावा तसं मन बेचैन झालं. पुढची अनेक क्षणांची शांतता भेदणं अवघड झालं. हा काचा पाठलाग करीत राहिलो. पुढे पाठलागही दुसूर होताना हे पत्र आलं. काचं रहस्य उलगडणारं. आमच्या घरी तुम्ही कार्यक्रमानंतर आलात. तुम्हाला कब्बट चहा तरी द्यावा असं मला वाटत होतं. पण मी विचारू धजले नाही. हे विचारणं शक्य नव्हतं. मी स्वतःहून चहा करणं म्हणजे पुढले 15 दिवस वैताग. स्टेजवरून उतरल्यावर संयोजकांनी तुम्हाला चहा दिलाच होता हे यांना माहीत होतं. तरीही घरी आलेल्या मुद्दाम बोलवलेल्या अतिथीला पुन्हा चहा विचारणं महत्वाचं, पण हे आमच्या घराच्या चौकटीत बसत नाही. याचंच उत्तर त्या कामध्ये आहे. क्षणोक्षणी का सलतो ओट्यासमोर. पूर्वी कपाळावर गोंतं असताना आमच्या घरात आमच्या डोक्यावर का गोंदलाय? का म्हणजे काटकसर. खरं तर काटकसरीची कसर लागली आमच्या घराला. यांच्या अतिकुंपण स्वभावाला वैतागून एकही नातेवाईक फिरकत नाहीत. घरात आमच्या मुलाचे मित्रही येत नाहीत. रोज झोपण्यापूर्वी घरात वापरलेल्या तेलाचे किती थेंब लागले याचा हिशोब द्यावा लागतो. काचेची भरणी मोजमाप आखलेली आहे. भात शिजायला ठेवताना किती वाट्या घेतला ते त्यांना दाखवावं लागतं. जेवण एकाच पदार्थाचं. सकाळी खिचडी तर रात्री थालीपीठ. बस एकाच ताटात एकच पदार्थ हेच जेवण. रात्री पातेलं लख्ख हवं. तुकडा वाचणार नसतोच. वाचला तर त्यांना दिसायला नको याची काळजी घ्यावी लागते. खोबरेल, फेस पावडर एकदा आणल्यावर अमुक महिने जावीच लागते. घाबरून न वापरून अधिक उरली तर पुढच्या वेळेचा खोटा अद्यावर येतो. खूप मोठी यादी देता येईल. खरी गृहिणी असं घरातलं खरं तर सांगणार नाही. काटकसर वेगळी न ही विकृत कंजूसी वेगळी. घरात टीव्ही रेडिओ नाही. सिनेमा नाटक माझ्या माहेरच्यांबरोबर बाहेरच्या बाहेर केव्हा तरी बघते. माझं माहेर गरिबीतलं. पण कुळथ्याचं पिठलं न नाचणीची दशमी. कुणीही पांतस्य पोटभर जेवायचा घरात. थकलेला पोस्टमनला भर दुपारी गुळ पाणी दिल्याशिवाय आई पाठवायची नाही. वडील मंदिरात पुजारी. पण आईबाबांनी त्यांच्या अस्तित्वानं आमच्या घरातच देवघर केलं. पै जमून या प्रोफेसर साहेबांशी त्यांनी माझं लग्न लावलं आणि छड्या खात बसले काटकसरीच्या. आता हे लिहितानाही मी उसासून थांबलोय. हे पत्र पहिल्यांदाच वाचताना तुमचं काय होत असेल?
जगण्यासाठी व्यवहार लागतोच, पण तो असा सुरवंटाच्या स्पर्शाचा व्हावा का? उजळपट्टी हा दुर्गुणच, पण हे असं दात कोरणं म्हणजे काटकसरीचा सद्गुण का? ही कंजूशी नव्हे, काहीतरी त्यातून वेगळं. ही माणसं दुसरीकडे गेली की विनासंकोच दुसऱ्या फेरीलाही बचकवत कांदेपोळी रिजवतात, न उरले तर पुढी बांधून घरी घेऊन जातात. कशी म्हणतात जगताना श्वास तरी हृदय भरून घेत असतील का? वाचवलेल्या प्रत्येक पैशाचं गणित करता करता स्वतःच तर नाही, पण इतरांना तरी जगू देत असतील का? इतरांचा भरभरून वाहणारा आनंद बघताना ही मंडळी खचत जातात. स्वभावातच कुपनता असेल तर ती कुठेही उसळून व्यक्त होतेच. आपण किती हलकट निर्लज्ज झालो याची तिळभरही जाणीव नसणारी अनेक माणसं या पत्रानंतर आठवू लागली. एक का रेकॉर्डिंग नंतर काही वादकांबरोबर उडपी हॉटेलात गेलो. मसाला डोसा सांबर मागवला. डोसा मनसोक्त चाकला. बिल दिलं. एक जण म्हणाला, सांबर अजून घेता येईल? हो, का नाही, सांबर मागवलं. पुढचं पाहून हबकलोच. प्लॅस्टिकची पिशवी मागून ते सांबर त्यानं पिशवीत भरलं, न घरी बायकोला फोन केला दुसऱ्यांच्या मोबाईलवरून. आज आमटी करू नकोस, मी आणतोय. शिसारी आली. व्यवहार कागदावरचा न व्यवहारातला. यात तारतम्याचं पूल हवाच ना. आणखी एक प्रसंग आठवला. संयोजकांनी कार्यक्रमानंतर प्रत्येकाला रात्रीच्या जेवणाचे पैसे दिले. हवं ते जेवून या, पोटभर, असं सांगितलं. रात्री लॉजमध्ये खोलीत मध्यरात्री 1:30 वाजता एकदम आवाज कुरकुर. वेध घेऊ लागलो दचकूनच. रात्र दिव्याचा निळसळ प्रकाश, शेजारच्या कलावंत मित्राचं ब्लँकेट हलतानाचा भास. इतक्या उफाळ्यात ब्लँकेट आणि तोंडाचा कुरुम आवाज. हळसा त्याचं ब्लँकेट दूर केलं. सॉरी, वेफर्स खात होतो. का रे, असं खातोयस? भूक लागली? जेवलास ना? पैसे दिले होते त्यांनी. जेवणाचे पैसे वाचवून कार्यक्रमानंतर चहाबरोबरच्या वेफर्सच्या पुड्या पठ्ठ्यानं लंपास केल्या होत्या. त्याही उघड खायच्या नाहीत. का तर 4 वेफर्स कुणाला तरी द्यावे लागतील. अरे रे, कसं असेल यांचं खाजगी जीवन, यांचा प्रणय, याची धुंदी, यांचा विरह, यांची व्याकुळता, सगळी काळजी निवृत्तीनंतरची, सगळा रिदमच कोकण पिंपेच्या तालावरचा. पण आता काय? तुमच्या आसपासही असे ताटकोरे अनेक असतील, एक आठवत असतील. दिसतंय का त्यांच्या चेहऱ्यावर चालणं? हसतात का ते मरमोकळं? पेस संपवेल म्हणून दातही न घासणारी ही काटेरी व्यवहारी माणसं न हसतील तर तेही बरंच. मी माझा खर्च पुन्हा कुणावर टाकीत नाही असं ब्रीदवाक्य असणाऱ्या एका नातलगानं जेव्हा रिक्षातून उतरल्यावर मला अर्धे पैसे दिले तेव्हाच मी चाटच झालो. अरे, माझ्या घरी माझ्याबरोबर आलात ना, रिक्षाचे अर्धे पैसे मुलालाही मी देतो, तर तुमचं काय? तुम्ही तुमच्या मुलाला रिक्षाचे अर्धे पैसे देता? एकत्र गेलो तरी रेल्वेचं तिकीट माझं मीच काढतो. हैराणच झालो. वडील मुलगा व्यवहार कुठपर्यंत? नंतरचं काय? नंतर कळलं, गाडीखाली त्या गृहस्थांनी प्लॅस्टिकच्या पिशवीत थोडी रक्कम ठेवली, वर लिहिलंय अंतविधीसाठी. माणसं कुठपर्यंत तयारी करतात? बागेची नाही, पण स्मशानाची. असेल बुवा, असाही व्यवहार असेल. एका अर्थानं आपण अव्यवहारीच अशा माणसांसोबत. सकाळी 8ला कामावर निघताना नवऱ्याला रात्री किती पोळ्या जेवाल विचारणे गृहिणी थोर न पावणेजण पोळ्याचं उत्तर देणार नवराही थोर. त्याचं दुसरं टोक मनभर जेवण उरलंय तर दुसऱ्या दिवशी टाकावं लागतंय, हाही माजुरीपणा. पण घर म्हणजे सगळे पोटभर जेवून 2 पोळ्या उरल्या न वाटेवर भात राहिला तेही लक्ष्मीदायकच. सतत दुसऱ्यालाच खर्च करू देणारे, न बिल आलं बेसिनवर हात धुवायला सटकून बिल दिल्यावर देतो च नाटक करणारे लबाड. परिचित ओळखावेत त्याप्रमाणे कधीच दुसऱ्याला खर्च न करू देता मोठेपणाचा आनंद लुटणारी दुसऱ्या टोकाची अव्यवहारी. संवाद, संभाषण, देवाणघेवाण, स्वागत, जमा, खर्च हा तर पदोपरीचा व्यवहार. अत्याधिक जमानं अत्याधिक खर्च, अत्याधिक खर्च याचा मध्य जे साधतात त्यांचा वर्तमानही सुरेल न भविष्यही. तेथे व्यवहार होतो, पण त्यात काटे नसतात. तो कधी होतो ते कळतही नाही. विकत घेतलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा प्राण भरून गंध घेताना केवढ्याचा गजरा हे विसरून गंध घ्यावा, तसा व्यवहार फक्त गजरा घेण्यापुरता. सुगंध लुटताना मात्र जातीवंत रसिक.